तर काल आपण हीट आणि टेम्परेचर बद्दल माहिती घेतली होती. आवाज येतोय माझा सर्वांना? आवाज येतोय का? येस सर. हा, तर हीट म्हणजे काय सांगितलं होतं? इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच गिव्स द सेन्सेशन ऑफ हॉटनेस और वॉर्मनेस. जो गरम आणि उबदारपणाची जाणीव देतो त्या ऊर्जेच्या रूपाला काय म्हणता तुम्ही? हीट असं म्हणता. बरोबर आहे का नाही? त्या ऊर्जेच्या रूपाला काय म्हणता? हीट असं म्हणता. ही हीट क्यू या अक्षराने दाखवली जाते आणि हीटची युनिट काय काय होते? त्याचं सीजीएस युनिट कॅलरी होतं, एमकेएस युनिट किलो कॅलरी होतं, एसआय युनिट जूल होतं. बरोबर आहे. हीट ही नेहमी हायर टेम्परेचर बॉडीकडून लोअर टेम्परेचर बॉडीकडे फ्लो होते. आता एखाद्या सिस्टमची किंवा बॉडीची हीट एनर्जी, थर्मल एनर्जी म्हणजे काय? बरोबर आहे. हीटला हीट एनर्जी, थर्मल एनर्जी वगैरे म्हणतात. एखाद्या बॉडीची किंवा सिस्टमची हीट एनर्जी, थर्मल एनर्जी म्हणजे काय सांगता येईल डेफिनेशन? हीट एनर्जी और थर्मल एनर्जी ऑफ ए बॉडी इज डिफाइन्ड ॲज इट इज द सम ऑफ कायनेटिक एनर्जीज ऑफ ऑल मोलिक्युल्स ऑफ द बॉडी. त्या बॉडीमध्ये असणाऱ्या सगळ्या मोलिक्युलच्या कायनेटिक एनर्जीची सम, त्या बॉडीमध्ये असणाऱ्या सगळ्या मोलिक्युलच्या कायनेटिक एनर्जीची सम म्हणजे काय असणार आहे? त्या बॉडीची हीट एनर्जी, थर्मल एनर्जी असणार आहे. बरोबर आहे का नाही? हा, मग आपण सांगितलं होतं ही जी काही हीट आहे ही हीट एनर्जी ही कसली क्वांटिटी आहे? एक्सटेन्सिव्ह क्वांटिटी आहे. ही हीट एनर्जी ही कसली क्वांटिटी आहे? एक्सटेन्सिव्ह क्वांटिटी आहे. म्हणजे हीट ही अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड आहे. त्यासाठी आपण उदाहरण दिलं तर 1 कप दूध उकळायचं असेल तर कमी हीट एनर्जी लागते. 10 लिटर दूध उकळायचं असेल तर जास्त हीट एनर्जी लागते. म्हणजे ही जी काही हीट आहे ही हीट कशावरती डिपेंड आहे? अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड आहे. सबस्टन्स जास्त, हीट एनर्जी जास्त. सबस्टन्स कमी, हीट एनर्जी कमी. म्हणून हीट ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. त्यानंतर आपण बघितलं होता टेम्परेचर. एखाद्या बॉडीचा हॉटनेस किंवा कोल्डनेस ज्याच्यामध्ये मेजर केला जातो त्याला म्हणायचं टेम्परेचर. म्हणून टेम्परेचर म्हणजे काय सांगितलं होतं? इट इज द मेजर ऑफ डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ बॉडी. एखाद्या बॉडीचा हॉटनेस किंवा कोल्डनेस किती डिग्री आहे हे दाखवणारा फॅक्टर कोण आहे? टेम्परेचर आहे. बरोबर आहे. आणि हा टेम्परेचर काय केला जातो? कॅपिटल टी या अक्षराने दाखवला जातो. बरोबर आहे. हा टेम्परेचर काय केला जातो? कॅपिटल टी या अक्षराने दाखवला जातो. बरोबर आहे. हा पार्ट आपण काल बघितला होता. एखाद्या बॉडीला हीट एनर्जी दिली, टेम्परेचर वाढतंय. एखाद्या बॉडीची हीट एनर्जी काढून घेतली, टेम्परेचर कमी होत आहे. बरोबर आहे का नाही? हीट एनर्जी दिली, टेम्परेचर वाढत आहे. हीट एनर्जी काढून घेतली, टेम्परेचर कमी होत आहे. म्हणजे बॉडीला हीट एनर्जी दिल्यामुळं त्या बॉडीची कायनेटिक एनर्जी वाढते. म्हणजे टेम्परेचर काय करतोय? ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी मेजर करायचं काम करतोय. टेम्परेचर काय करतोय? ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी मेजर करायचं काम करतोय. बरोबर आहे. टेम्परेचर काय करतोय? ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी मेजर करायचं काम करतोय. त्यासाठी आपण काल उदाहरण दिलं तर वॉटरचं टेम्परेचर 80 डिग्री आहे, 80 डिग्री आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की त्यातला प्रत्येक मॉलिक्युलचं टेम्परेचर 80 डिग्री आहे. 80 डिग्री हे काय आहे? ऍव्हरेज टेम्परेचर आहे. 80 डिग्री हे काय आहे? ऍव्हरेज टेम्परेचर आहे. बरोबर आहे. आणि हे टेम्परेचर थर्मोमीटरच्या साहाय्यानं मेजर केलं जातं. आता हीट कुणीकडून कुणीकडे फ्लो होणार आहे? हायर टेम्परेचर बॉडीकडून लोअर टेम्परेचर बॉडीकडे हीट नेहमी फ्लो होते. इट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर बॉडी टू लोअर टेम्परेचर बॉडी. बरोबर आहे. हीट आता कुणीकडून कुणीकडे फ्लो होणार आहे हे कोण ठरवतं? टेम्परेचर ठरवतं. बरोबर आहे का नाही? हीट कुणीकडून कुणीकडे फ्लो होणार आहे हे कोण ठरवतं? हीट कुणीकडून कुणीकडे फ्लो होणार आहे हे कोण ठरवतं? टेम्परेचर ठरवतं. बरोबर आहे. टेम्परेचर काय करतोय? हीट फ्लोची डायरेक्शन डिटरमाइन करतो. टेम्परेचर डिटरमाइन्स द डायरेक्शन ऑफ हीट फ्लो. बरोबर आहे. हीट कुणीकडून कुणीकडे फ्लो होणार आहे ही हीट फ्लोची डायरेक्शन. हीट कुणीकडून कुणीकडे फ्लो होणार आहे ही हीट फ्लोची डायरेक्शन
कोण डिटरमाइन करतो? टेम्परेचर डिटरमाइन करतो. आणि आपल्याला माहित आहे टेम्परेचरचे वेगवेगळे युनिट आहेत. सीजीएस युनिट किंवा त्याचं एमकेएस युनिट काय आहे? डिग्री सेंटीग्रेड. त्याचं एसआय युनिट काय आहे? डिग्री केल्व्हिन. टेम्परेचर ऑल्सो इट इज मेजर्ड इन द युनिट ऑफ डिग्री फॅरनहाइट. हा जो काय टेम्परेचर आहे हा टेम्परेचर काय केला जातो? डिग्री सेंटीग्रेड, डिग्री केल्व्हिन, डिग्री फॅरनहाइट मध्ये मेजर केला जातो. ठीक आहे. त्यानंतर बघा आपण बघितलं होता इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी बद्दल बघितलं होतं. बरोबर आहे. इंटेन्सिव्ह म्हणजे काय? जी प्रॉपर्टी जी क्वांटिटी अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड असते त्याला एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणा. आणि जी प्रॉपर्टी अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड त्याला इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणा. फॉर एक्झाम्पल आपण सांगितलं हीट ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. तर टेम्परेचर ही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. बरोबर आहे का नाही? एक लिटर उकळलेल्या पाण्याचं तापमान आणि 10 लिटर उकळलेल्या पाण्याचं तापमान दोघांचं टेम्परेचर सेम असतंय. किती? 100 डिग्री सेंटीग्रेड. दोघांचं टेम्परेचर किती असतंय? सेम असतंय 100 डिग्री सेंटीग्रेड. बरोबर आहे का नाही? म्हणजे 1 लिटर बॉइल्ड वॉटरचं टेम्परेचर आणि 10 लिटर बॉइल्ड वॉटरचं टेम्परेचर दोघांचं टेम्परेचर सेम असतंय. किती असतंय? 100 डिग्री सेंटीग्रेड. बरोबर. त्यानंतर आपण बघितलं होता हीट आणि टेम्परेचर मधला डिफरन्स. काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये? पहिल्यांदा दोघांच्या डेफिनेशन सांगितल्या होत्या. हीट म्हणजे काय आहे? इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी विच गिव्स द सेन्सेशन ऑफ हॉटनेस ऑर वॉर्मनेस. तर टेम्परेचर बद्दल काय सांगितलं होतं? इट इज द मेजर ऑफ डिग्री ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ बॉडी. त्यानंतर सांगितलं होतं हीट एनर्जी ऑफ सिस्टम म्हणजे काय आहे? हीट एनर्जी ऑफ सिस्टम किंवा थर्मल एनर्जी ऑफ सिस्टम म्हणजे काय आहे? तर इट इज द सम ऑफ कायनेटिक एनर्जीज ऑफ ऑल मॉलिक्युल्स ऑफ बॉडी. तर टेम्परेचर ऑफ बॉडी और सिस्टम म्हणजे काय आहे? टेम्परेचर ऑफ बॉडी और सिस्टम म्हणजे काय आहे? इट इज द मेजर ऑफ ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्युलर बॉडी. आपल्याला माहित आहे हीट नेहमी कुणीकडून कुणीकडे फ्लो होते? हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. तर टेम्परेचर काय करतोय? इट डिटरमाइन्स द डायरेक्शन ऑफ हीट फ्लो. हीट ही कसली क्वांटिटी? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर टेम्परेचर ही कसली प्रॉपर्टी? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बरोबर आहे का नाही? आणखी आपण सांगितलं होतं हीटचं एसआय युनिट जूल आहे, टेम्परेचरचं एसआय युनिट केल्व्हिन आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण काल सांगितला होता. सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय होता? हीट हे कॉज आहे. हीट हे कारण आहे. इट इज ए कॉज. तर त्याचा इफेक्ट काय आहे? टेम्परेचर आहे. हीट इज ए कॉज व्हाईल टेम्परेचर इज इट्स इफेक्ट. एखाद्या बॉडीला हीट दिली की काय परिणाम मिळतो त्याचा? त्याचं टेम्परेचर वाढतं. एखाद्या बॉडीची हीट काढून घेतली काय परिणाम होतो त्याचा? त्याचं टेम्परेचर कमी होतं, डाऊन होतं. बरोबर आहे. म्हणून आपण कॉज तर टेम्परेचर हा काय असतोय? त्याचा इफेक्ट असतो. बरोबर आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर बद्दल. आपण बघितलं होतं ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर बद्दल. आता ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे काय आहे? हे असं टेम्परेचर आहे की ज्या टेम्परेचरला गॅसचा प्रेशर अँड व्हॉल्यूम दोन्ही झिरो होतो त्या टेम्परेचरला काय म्हणायचं? ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. बरोबर आहे. म्हणून ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरची डेफिनेशन काय सांगितली होती आपण? ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरची डेफिनेशन काय सांगितली होती आपण? इट इज द टेम्परेचर ऍट विच प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ गॅस बिकम झिरो. त्या टेम्परेचरला ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हटलं होतं. बरोबर आहे. मग किती आहे व्हॅल्यू ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरची? ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे किती असतोय? 0 डिग्री केल्व्हिन म्हणजे 0 डिग्री ऍब्सोल्यूट म्हणजे वजा 273 डिग्री सेंटीग्रेड. त्याला काय म्हणायचं? ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. बरोबर आहे. त्यानंतर हे आपण काय केलते? हे 3 रिलेशन आपण बघितले होते. काय केलते आपण? हे 3 रिलेशन बघितले होते. काय? कुठले कुठले 3 रिलेशन? 1 कॅलरी म्हणजे किती असतोय? 4.184 जूल. 1 किलो कॅलरी म्हणजे किती असतोय? 1000 कॅलरी असतात. तर 1 किलो कॅलरी म्हणजे किती असतात? 1000 कॅलरी म्हणजे 4184 जूल असतात. म्हणजे किती? 4184 जूल असतात. बरोबर आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं एनटीपी एसटीपी बद्दल बघितलं होतं. आता एनटीपी म्हणजे काय? नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. या एनटीपीला एसटीपी म्हटलं जातं. एसटीपी म्हणजे काय? स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. एनटीपी एसटीपी दोघांचा अर्थ एकच आहे. बरोबर आहे. मग नॉर्मल टेम्परेचर किती असतंय? 0 डिग्री सेंटीग्रेड. नॉर्मल टेम्परेचर किती असतंय? 0 डिग्री सेंटीग्रेड.
तर नॉर्मल प्रेशर किती असतोय 1 ऍटमॉस्फिअर. 1 ऍटमॉस्फिअर म्हणजे 76 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी. 76 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी. ठीक आहे. हा बघितलं होतं आपण काल ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर बद्दल. आता बघायचं आपल्याला टेम्परेचर स्केल्स बद्दल बघायचं. सांगितलं होतं आपण 3 वेगवेगळे टेम्परेचर स्केल आहे. एक डिग्री सेंटीग्रेड, एक डिग्री सेंटीग्रेड, डिग्री केल्विन, डिग्री फॅरनहाइट. बरोबर आहे. 3 वेगवेगळे टेम्परेचर स्केल आहे. डिग्री सेंटीग्रेड, डिग्री केल्विन, डिग्री फॅरनहाइट असे 3 वेगवेगळे टेम्परेचर स्केल्स आहेत. बरोबर. आता पहिला टेम्परेचर स्केल बघूया. सेल्सिअस स्केल ऑफ टेम्परेचर. पहिला आहे सेल्सिअस स्केल ऑफ टेम्परेचर. आपल्याला माहित आहे टेम्परेचर हे 3 वेगवेगळ्या युनिटमध्ये 3 वेगवेगळ्या स्केलमध्ये मेजर केलं जातं. पहिला सेल्सिअस स्केल, दुसरा केल्विन स्केल, तिसरा फॅरनहाइट स्केल. तर आता बघूयात 1 बाय 1 हे स्केल बघूया. आता कुठलंही स्केल डिझाईन करताना काय केलं जातो, लोअर आणि अप्पर पॉइंट फिक्स केला जातो. कुठलाही टेम्परेचर स्केल डिझाईन करताना काय केला जातो, लोअर आणि अप्पर पॉइंट फिक्स केला जातो. लोअर आणि अप्पर पॉइंट फिक्स केला जातो. बरोबर आहे का नाही. समजा हे स्केल आहे, लक्ष द्या. समजा हा स्केल आहे. ह्याचा जर तुम्हाला लोअर आणि अप्पर पॉइंट कळाला की काय करायचंय, ह्या दोघांमधली जी काय लेंथ आहे ती लेंथ काय करायची, इक्वल डिवाइड करायची. बरोबर आहे का नाही. समजा हा लोअर पॉइंट 0 आहे, अप्पर पॉइंट 100 आहे. तर ह्या दोघांमधली लेंथ काय करावं लागेल तुम्हाला, 100 पार्ट मध्ये डिवाइड करायची. बरोबर आहे का नाही. म्हणजे काय मिळेल तुम्हाला, हा टेम्परेचर स्केल मिळेल. तसंच इथं केलं जातं. हे जे काय टेम्परेचर स्केल्स आहेत त्या प्रत्येक टेम्परेचर स्केलमध्ये लोअर पॉइंट आणि अप्पर पॉइंट विचारात घेतले जातात. आता लोअर पॉइंट म्हणून काय केलं जातं, हा लोअर पॉइंट म्हणून मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस विचारात घेतला जातो. लोअर पॉइंट म्हणून काय विचारात घ्यायचा आहे, मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस. आणि अप्पर पॉइंट म्हणून काय विचारात घ्यायचा आहे, बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. बरोबर आहे का नाही. हे जे काय टेम्परेचर स्केल आहेत त्या टेम्परेचर स्केलमध्ये लोअर आणि अप्पर पॉइंट विचारात घेतला जातो. लोअर पॉइंट म्हणून मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस विचारात घेतला जातो. तर अप्पर पॉइंट म्हणून बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर विचारात घेतला जातो. आपल्याला माहित आहे सेल्सिअस स्केल मध्ये मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस किती असतोय, 0 डिग्री सेंटीग्रेड. मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस किती असतोय, 0 डिग्री सेंटीग्रेड. तो लोअर पॉइंट म्हणून विचारात घेतला जातो. तर अप्पर पॉइंट हा बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर असतो आणि बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर किती असतोय, 100 डिग्री सेंटीग्रेड. एकदा लोअर पॉइंट कळाला, अप्पर पॉइंट कळाला की दोघांमधली जी काही लेंथ आहे ती लेंथ काय करायचे, 100 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचे. दोघांमधली जी काय लेंथ आहे ती लेंथ काय करायचे, 100 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचे. बरोबर आहे का नाही. आता इथं लोअर पॉइंट किती 0, अप्पर पॉइंट किती 100. म्हणजे काय करणार तुम्ही, 100 मायनस 0 म्हणजे काय करणार, 100 मायनस 0 म्हणजे किती आले 100. म्हणजे ह्या दोघांमधली जी काही लेंथ आहे ती लेंथ काय करणार तुम्ही 100 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करणार. बरोबर आहे. आणि प्रत्येक पार्टला, त्यातल्या प्रत्येक रेषेला काय म्हणणार तुम्ही, डिग्री सेल्सिअस असं म्हणणार. इच पार्ट इज कॉल्ड ॲज डिग्री सेल्सिअस. इच पार्ट इज कॉल्ड ॲज डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे का नाही. ह्यातल्या प्रत्येक पार्टला काय म्हणणार तुम्ही, डिग्री सेल्सिअस असं म्हणणार. बरोबर आहे. तर हा झाला सेल्सिअस स्केल. इथं डायग्राम बघितले की तुमच्या लक्षात येईल हा स्केल आहे. हा पहिला कुठला आहे, हा सेल्सिअस स्केल आहे. काय केलं इथं, अप्पर पॉइंट म्हणून बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर घेतला. किती असतोय बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर, 100 डिग्री सेंटीग्रेड. आणि लोअर पॉइंट म्हणून काय केलाय, फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर घेतला. लोअर पॉइंट म्हणून काय घेतला, फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर किंवा त्यालाच म्हणा मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस म्हणा. दोघांचा अर्थ एकच आहे, मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस. बरोबर. फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर किंवा त्याला म्हणा मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस असं म्हणायचं. बरोबर आहे. म्हणजे लोअर फिक्स्ड पॉइंट काय आला, 0 डिग्री सेंटीग्रेड. त्याला म्हटलं जातं मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस किंवा त्याला म्हणायचं आहे फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर. तर अप्पर फिक्स्ड पॉइंट म्हणजे काय आहे, बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. आपल्याला माहित आहे बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर किती आहे, 100 डिग्री सेंटीग्रेड.
तर मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस किंवा फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर किती आहे 0 डिग्री सेंटीग्रेड. बरोबर आहे. आणि मग ह्या दोघांमधली लेंथ काय करायचे 100 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचे. आता हे 100 कसे आले तर इथला अप्पर 100 वजा हा लोअर 0. बरोबर आहे. 100 वजा 0 करा किती आले 100. म्हणजे ह्या दोघांमधली जी काय लेंथ आहे ही लेंथ काय करा 100 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करा. बरोबर आहे. म्हणजे काय मिळेल तुम्हाला सेल्सिअस स्केल मिळेल. आणि ह्यातल्या प्रत्येक एका रेषेला ह्यातल्या प्रत्येक एका पार्टला काय म्हणता येईल तुम्हाला डिग्री सेल्सिअस. त्यातल्या प्रत्येक एका रेषेला ह्यातल्या प्रत्येक एका पार्टला काय म्हणता येईल तुम्हाला 1 डिग्री सेल्सिअस म्हणता येईल. बरोबर आहे. हा जो काय स्केल आहे त्या स्केलला काय म्हणायचं आहे सेल्सिअस स्केल ऑफ टेम्परेचर. हा जो काय स्केल आहे ह्या स्केलला काय म्हणायचं आहे सेल्सिअस स्केल ऑफ टेम्परेचर असं म्हणायचं आहे. ठीक आहे. हा काय सांगितलं बघा सेल्सिअस स्केलमध्ये काय सांगितलं आपण की हा जो काय स्केल आहे सेल्सिअस स्केल हा कुणी सजेस्ट केला. दिस स्केल वॉज गिवन बाय सायंटिस्ट सॅन्ड्रस सेल्सिअस इन 1742. 1742 मध्ये सॅन्ड्रस सेल्सिअस नावाच्या शास्त्रज्ञानं काय केलंय या सेल्सिअस स्केल सजेस्ट केलं. हे सेल्सिअस स्केल सुचवलं. काय केलं त्यांनी ह्या स्केलमध्ये लोअर फिक्स्ड पॉइंट म्हणून मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस घेतला म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस आणि अप्पर फिक्स्ड पॉइंट म्हणून बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर घेतला म्हणजे 100 डिग्री सेंटीग्रेड. बरोबर. आणि दोघांमधलं जे काय डिस्टन्स आहे त्या दोघांमधलं जे काय डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काय केलं त्यांनी 100 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलं. त्या दोघांमधलं जे काय डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काय केलं त्यांनी 100 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलं. बरोबर. आणि ह्यातल्या प्रत्येक पार्टला काय म्हटलं 1 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे का नाही. हा इथं दाखवलंय बघा डायग्राम मध्ये. हा लोअर पॉईंट किती आहे 0 डिग्री सेंटीग्रेड. अप्पर पॉईंट किती आहे 100 डिग्री सेंटीग्रेड. बरोबर आहे. आणि ह्या दोघांमधली जी काय लेंथ आहे त्या दोघांमधली जी काय लेंथ आहे ती लेंथ काय केली 100 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केली. आणि ह्यातल्या प्रत्येक एका रेषेला त्यातल्या प्रत्येक एका पार्टला काय म्हटलं जातं 1 डिग्री सेंटीग्रेड. बरोबर आहे का नाही. म्हणजे 0 ते 100 पर्यंत एकूण किती रेषा आल्या एकूण किती पार्ट आले एकूण किती भाग आले 0 ते 100 पर्यंत एकूण किती पार्ट आले एकूण किती रेषा आल्या 100. म्हणजे एका रेषेची किंमत किती 1. एका रेषेची एका पार्टची एका भागाची किंमत किती 1 डिग्री सेंटीग्रेड. 100 रेषा आहेत म्हणजे एका रेषेची किंमत किती आली 1 डिग्री सेंटीग्रेड. बरोबर आहे का नाही. तेच म्हटलंय आपण ह्याच्यामध्ये. ठीक आहे. काय म्हटलंय बघा वाचा. इन दिस स्केल लोअर फिक्स्ड पॉइंट इज कन्सिडर्ड ॲज 0 डिग्री सेंटीग्रेड दॅट इज मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस अँड अपर फिक्स्ड पॉइंट इज कन्सिडर्ड ॲज 100 डिग्री बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. then it is divided into 100 equal parts. आता ह्या दोघांमधली जी काय लेंथ आहे ती लेंथ काय केली 100 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केली. अँड इच पार्ट इज कॉल्ड ॲज 1 डिग्री सेल्सिअस. आणि ह्यातल्या प्रत्येक पार्टला काय म्हणायचं आहे 1 डिग्री सेल्सिअस म्हणायचं आहे. त्यातल्या प्रत्येक पार्टला काय म्हणायचं आहे 1 डिग्री सेल्सिअस असं म्हणायचं आहे. बरोबर आहे. हे जे काय स्केल आहे त्या स्केलला काय म्हणायचं आहे सेल्सिअस स्केल ऑफ टेम्परेचर. आणि हे स्केल कुणी सजेस्ट केलंय हे स्केल कुणी सजेस्ट केलंय दिस स्केल वॉज सजेस्टेड बाय सायंटिस्ट सॅन्ड्रस सेल्सिअस इन 1742. हा जो काय स्केल आहे तो स्केल कुणी सजेस्ट केलाय सॅन्ड्रस सेल्सिअस नावाच्या सायंटिस्टनं 1742 मध्ये सजेस्ट केलाय. बरोबर आहे का नाही. या स्केलला काय म्हणायचंय सेल्सिअस स्केल ऑफ टेम्परेचर असं म्हणायचं. दुसरा स्केल आहे फॅरनहाइट स्केल ऑफ टेम्परेचर. नावावरून कळेल सेल्सिअस स्केल कुणी सजेस्ट केला स्केल आहे हा सेल्सिअस स्केल कुणी सजेस्ट केला सेल्सिअस नावाच्या सायंटिस्टनं. फॅरनहाइट स्केल कुणी सजेस्ट केला फॅरनहाइट नावाच्या शास्त्रज्ञानं. केल्विन स्केल कुणी सजेस्ट केला केल्विन नावाच्या सायंटिस्टनं. बरोबर आहे का नाही. म्हणजे त्या शास्त्रज्ञानं ते स्केल सजेस्ट केले. सेल्सिअस स्केल वॉज डेव्हलप्ड बाय सायंटिस्ट
Celsius. Fahrenheit scale was developed by scientist Fahrenheit. Kelvin scale it was developed by scientist Kelvin. म्हणजे त्या शास्त्रज्ञानं काय केलंय ते स्केल डेव्हलप केले. आपल्याला माहित आहे कुठलंही टेम्परेचर स्केल डेव्हलप करण्यासाठी कशाची गरज आहे? 2 पॉइंटची गरज आहे. एक लोअर पॉइंट, एक अप्पर पॉइंट. लोअर पॉइंटची किंमत कळाली, अप्पर पॉइंटची किंमत कळाली की दोघांमधलं अंतर काढा. बरोबर आहे का ना? आणि ते अंतर काय करा? इक्वल पार्ट मध्ये डिव्हाइड करा. काय मिळेल तुम्हाला? ते स्केल मिळेल. मग लोअर पॉइंट फिक्स करण्यासाठी काय विचारात घेतलंय? लोअर पॉइंट फिक्स करण्यासाठी फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर विचारात घेतलाय. लोअर पॉइंट फिक्स करण्यासाठी मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस विचारात घेतलाय. तर अप्पर पॉइंट फिक्स करण्यासाठी काय विचारात घेतला? अप्पर पॉइंट फिक्स करण्यासाठी बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर विचारात घेतला. अप्पर पॉइंट फिक्स करण्यासाठी बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर विचारात घेतला. बरोबर आहे का नाही? आपल्याला माहित आहे सेल्सिअस स्केलमध्ये मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस किती असतो? 0 डिग्री सेंटीग्रेड. तर बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर किती असतो? 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे तुम्हाला एक 0 डिग्री सेल्सिअसची किंमत कळाली, एक 100 डिग्री सेल्सिअसची किंमत कळाली. त्या दोघांमधला जो काय डिस्टन्स आहे हा डिस्टन्स काय करा? 100 इक्वल पार्ट मध्ये डिव्हाइड करा. बरोबर आहे का ना? आणि त्यातला प्रत्येक एका पार्टला, त्यातला प्रत्येक एका भागाला, रेषेला काय म्हणणार तुम्ही? 1 डिग्री सेल्सिअस म्हणणार. बरोबर आहे. हा, त्या टाईपच्या स्केलला काय म्हणता येईल? सेल्सिअस स्केल ऑफ टेम्परेचर असं म्हणता येईल. त्या टाईपच्या स्केलला काय म्हणता येईल? सेल्सिअस स्केल ऑफ टेम्परेचर असं म्हणता येईल. ठीक आहे. त्यानंतर आहे तो फॅरनहाइट स्केल ऑफ टेम्परेचर. त्यानंतर आहे तो फॅरनहाइट स्केल ऑफ टेम्परेचर. फॅरनहाइट स्केल ऑफ टेम्परेचर म्हणजे हा स्केल, फॅरनहाइट स्केल ऑफ टेम्परेचर हा स्केल कुणी डेव्हलप केला? दिस स्केल वॉज डेव्हलप्ड बाय सायंटिस्ट फॅरनहाइट. हा जो काय स्केल आहे हा स्केल कुणी सजेस्ट केला? फॅरनहाइट नावाच्या सायंटिस्टनं सजेस्ट केला. बरोबर. हा जर्मन सायंटिस्ट आहे, जर्मन फिजिसिस्ट आहे. बरोबर. फॅरनहाइट त्याने 1720 मध्ये काय केला? फॅरनहाइट स्केलचा शोध लावला. आता ह्या स्केलमध्ये लोअर फिक्स्ड पॉइंट किती आहे? 32 डिग्री फॅरनहाइट, 32 डिग्री फॅरनहाइट. आणि अप्पर फिक्स्ड पॉइंट किती आहे? 212 डिग्री फॅरनहाइट. बरोबर आहे का नाही? इथं डायग्राम वरती बघा म्हणजे कळेल सगळ्यांना. डायग्राम बघा म्हणजे कळेल. ह्याच्यामध्ये लोअर फिक्स्ड पॉइंट किती आहे? 32 डिग्री फॅरनहाइट. बरोबर आहे. म्हणजे फॅरनहाइट स्केलमध्ये आईस कुठल्या टेम्परेचरला मेल्ट होतो? 32 डिग्री फॅरनहाइट. आणि वॉटर कुठल्या टेम्परेचरला बॉईल होतंय? 212 डिग्री फॅरनहाइट. बरोबर आहे. मग काय करा? 212 वजा 32 करा. किती येते बघा? 212 वजा 32 म्हणजे ह्या दोघांमधलं आपल्याला अंतर काढायचं आहे. एक पॉइंट 32 आहे आणि दुसरा पॉइंट 212 आहे. दोघांमधलं डिस्टन्स किती? 180. हे दोघांमधलं डिस्टन्स किती? 180. ह्या दोघांमध्ये तो डिस्टन्स काय करायचा आपल्याला? 180 इक्वल पार्ट मध्ये डिव्हाइड करायचा आहे. आणि ह्यातल्या प्रत्येक पार्टला काय म्हटलं जातं? त्यातल्या प्रत्येक पार्टला काय म्हणायचंय? 1 डिग्री फॅरनहाइट म्हणायचं. बरोबर आहे का नाही? दोघांच्या मध्ये किती रेषा मारल्या तुम्ही? 180. त्या दोघांच्या मध्ये एकूण किती रेषा मारल्या तुम्ही? 180. आणि आपल्या प्रत्येक पार्टला काय म्हणताय तुम्ही? 1 डिग्री फॅरनहाइट असं म्हणताय. बरोबर आहे. हा जो काय स्केल आहे त्या स्केलला काय म्हणायचं आहे? फॅरनहाइट स्केल ऑफ टेम्परेचर असं म्हणायचं आहे. काय सांगितलं? दिस स्केल वॉज सजेस्टेड बाय जर्मन सायंटिस्ट फॅरनहाइट इन 1720 मध्ये जर्मन सायंटिस्ट फॅरनहाइटने काय केला? हा स्केल डेव्हलप केला, हा स्केल सजेस्ट केला. बरोबर आहे. हा स्केल डेव्हलप केला, हा स्केल सजेस्ट केला. ह्या स्केलमध्ये लोअर फिक्स्ड पॉइंट म्हणून किती विचारात घेतलंय? 32 डिग्री फॅरनहाइट विचारात घेतले. तर अप्पर फिक्स्ड पॉइंट म्हणून किती विचारात घेतले? 212 डिग्री फॅरनहाइट विचारात घेतले. बरोबर आहे का नाही? आणि दोघांमधला हा जो काही डिस्टन्स आहे
दोघांमधला हा डिस्टन्स किती पार्ट मध्ये डिवाइड केला? दोघांमधला हा जो काय डिस्टन्स आहे हा डिस्टन्स 180 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केला. त्यातल्या प्रत्येक पार्टला काय म्हणायचं आहे? डिग्री फॅरनहाइट असं म्हणायचं. 1 डिग्री फॅरनहाइट असं म्हणायचं आहे. बरोबर आहे. त्या टाईपच्या स्केलला काय म्हणायचं आहे? फॅरनहाइट स्केल ऑफ टेम्परेचर असं म्हणायचं आहे. त्यानंतर तिसरा स्केल आहे. त्यानंतर तिसरा स्केल आहे काय? केल्विन स्केल ऑफ टेम्परेचर. त्यानंतर तिसरा स्केल आहे केल्विन स्केल ऑफ टेम्परेचर. केल्विन स्केल ऑफ टेम्परेचर हा जो काय स्केल आहे हा स्केल कुणी सजेस्ट केला? केल्विन नावाच्या सायंटिस्टनं. दिस स्केल वॉज सजेस्टेड बाय सायंटिस्ट केल्विन. आता ह्या स्केल मध्ये लोअर फिक्स्ड पॉइंट म्हणून किती विचारात घेतले? लोअर फिक्स्ड पॉइंट म्हणून 273 केल्विन विचारात घेतले. बरोबर आहे. लोअर फिक्स्ड पॉइंट किती? 273 डिग्री केल्विन. आणि अप्पर फिक्स्ड पॉइंट किती? 373 डिग्री केल्विन. बरोबर आहे. आणि दोघांमधला जो काय डिस्टन्स आहे तो डिस्टन्स किती पार्ट मध्ये डिवाइड होईल? 100. दोघांमधला हा जो काय डिस्टन्स आहे हा डिस्टन्स किती पार्ट मध्ये डिवाइड होईल? 100 पार्ट मध्ये. लोअर किती घेतलाय? 273. अप्पर किती घेतलाय? 373. बरोबर आहे का नाही? आणि दोघांमधला हा जो काय डिस्टन्स आहे दोघांमधला हा जो काय डिस्टन्स आहे हा डिस्टन्स किती पार्ट मध्ये डिवाइड केला? 100 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करा. कसं करणार? अप्पर मायनस लोअर करा. 373 वजा 273 किती येतील? 100 इक्वल पार्ट येतील. बरोबर आहे. आणि मग ह्या दोघांमधला जो काय डिस्टन्स आहे तो डिस्टन्स काय करा? 100 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करा. आणि ह्यातल्या प्रत्येक पार्टला त्यामधल्या प्रत्येक एका रेषेला काय म्हणायचंय? 1 डिग्री केल्विन असं म्हणायचंय. त्यामधल्या प्रत्येक एका रेषेला काय म्हणायचंय? 1 डिग्री केल्विन. बरोबर आहे का नाही? ह्यातल्या प्रत्येक एका रेषेला काय म्हणायचंय? 1 डिग्री केल्विन असं म्हणायचंय. बरोबर आहे का नाही? हा. तर हे अशा पद्धतीनं वेगवेगळे स्केल्स आहे. महत्वाचं काय की कुठल्या स्केलमध्ये लोअर फिक्स्ड पॉइंट काय आहे आणि अप्पर फिक्स्ड पॉइंट काय आहे हे कळालं की मग काय करायचंय? अप्पर मायनस लोअर करा, दोघांची वजाबाकी करा आणि तेवढ्यामध्ये त्याला इक्वली डिवाइड करा. आणि त्यातल्या प्रत्येक एका रेषेला मग तुम्ही डिग्री सेल्सिअस, डिग्री केल्विन, डिग्री फॅरनहाइट म्हणा. बरोबर आहे. सेल्सिअस स्केल कुणी डेव्हलप केला? बाय सायंटिस्ट सेल्सिअस. केल्विन स्केल कुणी डेव्हलप केला? बाय सायंटिस्ट केल्विन. फॅरनहाइट स्केल कुणी डेव्हलप केला? बाय सायंटिस्ट फॅरनहाइट. बरोबर आहे. आता सेल्सिअस मध्ये लोअर फिक्स्ड पॉइंट काय घेतलाय? 0 डिग्री सेंटीग्रेड. आणि अप्पर फिक्स्ड पॉइंट काय घेतला? 100 डिग्री सेल्सिअस. दोघांमधला डिस्टन्स किती? 100. म्हणजे ह्या दोघांमधली जी काय लेंथ आहे, जो काय डिस्टन्स आहे तो काय करा? 100 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करा. बरोबर आहे. आणि त्यातल्या प्रत्येक पार्टला काय म्हणता येईल? 1 डिग्री सेल्सिअस म्हणता येईल. त्यामधल्या प्रत्येक पार्टला काय म्हणायचंय? 1 डिग्री सेल्सिअस म्हणताय. त्यानंतर दुसरा स्केल आहे केल्विन स्केल. आता हा जो काय केल्विन स्केल आहे हा केल्विन स्केल कुणी डेव्हलप केला? सायंटिस्ट केल्विन. दिस स्केल वॉज डेव्हलप्ड बाय सायंटिस्ट केल्विन. आता ह्या स्केल मध्ये लोअर फिक्स्ड पॉइंट म्हणजे मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस किती आहे? 273 केल्विन. आणि बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर दॅट इज अप्पर फिक्स्ड पॉइंट किती आहे? 373. आणि दोघांमधली जी काय लेंथ आहे ती लेंथ काय केली? 100 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केली. ह्यामधल्या प्रत्येक पार्टला काय म्हणता येईल? डिग्री केल्विन म्हणतात. त्यानंतर थर्ड स्केल आहे फॅरनहाइट स्केल ऑफ टेम्परेचर. हा स्केल कुणी डेव्हलप केला? बाय सायंटिस्ट फॅरनहाइट. बरोबर. आता ह्या स्केलमध्ये लोअर फिक्स्ड पॉइंट म्हणून ह्या स्केलमध्ये लोअर फिक्स्ड पॉइंट म्हणून म्हणजे मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस किती घेतला विचारात? 32 डिग्री फॅरनहाइट. अँड अप्पर फिक्स्ड पॉइंट म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर किती असतोय? 212 डिग्री फॅरनहाइट. बरोबर आहे का नाही? हा. आणि दोघांमधलं जर आपण वजाबाकी केली तर किती वजाबाकी येईल? 180 डिग्री. बरोबर, 180. म्हणजे हे जे काय दोघांमधली लेंथ आहे
ही लेंथ काय केली जाते 180 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केली जाते. त्या दोघांमधली जी काय लेंथ आहे ही लेंथ काय करायचे 180 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचे. बरोबर आहे का नाही? 180 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचे आणि ह्यामधल्या प्रत्येक पार्टला काय म्हणता येईल 1 डिग्री फॅरनहाइट म्हणता येईल. बरोबर आहे. आता मला सांगा सेल्सिअस स्केल मध्ये मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस किती? 1 degree Celsius. मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस 0 डिग्री सेंटीग्रेड 0 डिग्री सेंटीग्रेड. केल्विन स्केल मध्ये मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस किती? 273. तर फॅरनहाइट स्केल मध्ये किती 32 डिग्री फॅरनहाइट. बरोबर. तर आता सेल्सिअस स्केल मध्ये बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर किती 100 डिग्री सेल्सिअस. केल्विन स्केल मध्ये बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर किती 373 डिग्री केल्विन. तर फॅरनहाइट स्केल मध्ये बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर किती 212 डिग्री फॅरनहाइट. बरोबर. सेल्सिअस स्केल मध्ये टोटल लेंथ किती पार्ट मध्ये डिवाइड केली जाते 100 पार्ट मध्ये. केल्विन स्केल मध्ये टोटल लेंथ किती पार्ट मध्ये डिवाइड केली जाते 100 इक्वल पार्ट मध्ये. फॅरनहाइट स्केल मध्ये टोटल लेंथ किती पार्ट मध्ये डिवाइड केली जाते 180 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केली जाते. आता सेल्सिअस स्केल मध्ये इच पार्टला काय म्हणता तुम्ही 1 डिग्री सेंटीग्रेड. तसा केल्विन स्केल मध्ये 1 डिग्री केल्विन. फॅरनहाइट स्केल मध्ये 1 डिग्री फॅरनहाइट असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर. तर हे तुम्हाला एमसीक्यू मध्ये 1 मार्काला विचारतात. एमसीक्यू मध्ये 1 मार्काला विचारतात. काय विचारतात? मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस इन केल्विन स्केल इज डॅश डॅश डॅश. मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस इन सेल्सिअस स्केल इज डॅश डॅश डॅश. मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस इन फॅरनहाइट स्केल इज डॅश डॅश डॅश. तसाच बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इन केल्विन स्केल इज डॅश डॅश डॅश. बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इन फॅरनहाइट स्केल इज डॅश डॅश डॅश. बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इन सेल्सिअस स्केल इज डॅश डॅश डॅश. तर हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मग सांगा आता मला सेल्सिअस स्केल मध्ये बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर किती? सेल्सिअस स्केल मध्ये बॉइलिंग पॉइंट ऑफ 100. वॉटर किती 100. केल्विन स्केल मध्ये 373. 373. फॅरनहाइट स्केल मध्ये 212 डिग्री फॅरनहाइट. आता सेल्सिअस स्केल मध्ये मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस किती? 0 डिग्री सेंटीग्रेड. केल्विन स्केल मध्ये मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस किती? 273. 273. तर फॅरनहाइट स्केल मध्ये मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस किती? 32 डिग्री फॅरनहाइट. बरोबर. हे एकदा कळालं बाकीचं जमेल, ह्याच्यामध्ये काही अडचण नाही. एवढं लक्षात ठेवा कुठलंही स्केल डिझाईन करण्यासाठी आपल्याला 2 पॉईंटची गरज आहे. लोअर पॉईंट अप्पर पॉईंट. लोअर आणि अप्पर पॉईंटच्या किमती कळायला की बाकीचं जमतंय. मग लोअर पॉईंट काय घेतला जातो मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस म्हणजेच फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर घेतला जातो. तर अप्पर पॉईंट म्हणून बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर घेतला जातो. बरोबर आहे. मग आपल्याला माहित आहे सेल्सिअस केल्विन फॅरनहाइट स्केल मध्ये मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट किती आहे ते माहित आहे. अप्पर मायनस लोअर दोघांची वजा बाकी करा. जो डिस्टन्स येते तो डिस्टन्स काय करा इक्वली डिवाइड करा. जमेल. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे. बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये हा एक प्रश्न विचारला जातो. वेगवेगळे टेम्परेचर दिले जातात आणि हे टेम्परेचर काय करायचे असतात तुम्हाला? हे वेगवेगळे टेम्परेचर दिले जातात आणि हे टेम्परेचर काय करायचे असतात तुम्हाला? डिग्री सेंटीग्रेडचे फॅरनहाइट करायचे असतात, डिग्री सेंटीग्रेडचे केल्विन करायचे असतात. वेगवेगळं तुम्हाला काय करायचं असतंय कन्व्हर्जन करायचे असतात. तर हे तुम्हाला एक्झामला 2 मार्काला निश्चितपणे विचारतात. बरोबर आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला 2 मार्काला विचारतात. काय बघा सेल्सिअसचे फॅरनहाइट कसे करायचे? काय फॉर्म्युला त्यासाठी? फॉर्म्युला बघा इथं दिला पहिला फॉर्म्युला काय? डिग्री सेंटीग्रेड इज इक्वल टू डिग्री फॅरनहाइट मायनस 32 डिवायडेड बाय 1.8. बरोबर आहे. डिग्री सेंटीग्रेड इज इक्वल टू डिग्री फॅरनहाइट मायनस 32 डिवायडेड बाय 1.8. हा फॉर्म्युला वापरून तुम्ही डिग्री सेंटीग्रेडचं रूपांतर डिग्री फॅरनहाइट मध्ये करू शकता. त्यानंतर केल्विन मध्ये
आता डिग्री सेंटीग्रेडचे केल्विन कसे करणार? जर डिग्री सेंटीग्रेड मध्ये 273 मिसळले तर काय मिळतात? डिग्री केल्विन मिळतात. जर डिग्री सेंटीग्रेड मध्ये 273 मिसळले तर काय मिळतात? डिग्री केल्विन मिळतात. बरोबर आहे. त्यानंतर फॅरानाइट स्केल. आता फॅरानाइट स्केल मध्ये काय बघा, फॅरानाइट स्केल मध्ये दिलेलं आहे काय बघा, फॅरानाइट आणि केल्विन. बघा हा पहिलं काय रिलेशन? डिग्री सेंटीग्रेड फॅरानाइट मधला. दुसरं काय रिलेशन? डिग्री केल्विन डिग्री सेंटीग्रेड मधलं रिलेशन आहे. आणि तिसरं काय आहे? डिग्री फॅरानाइट आणि डिग्री सेल्सिअस. ते इथं घेतलंय आपण. बरोबर आहे का नाही? जमेल का मग? आता डिग्री फॅरानाइट आणि डिग्री केल्विन मधलं कसं काढणार रिलेशन? डिग्री फॅरानाइट आणि डिग्री केल्विन यामधलं रिलेशन कसं काढणार बघा. इथं दिलंय डिग्री सेंटीग्रेड इज इक्वल टू डिग्री फॅरानाइट मायनस 32 डिवायडेड बाय 1.8. तिथं डिग्री सेंटीग्रेडच्या ऐवजी डिग्री केल्विनची किंमत ठेवा. बरोबर आहे का नाही? डिग्री केल्विनची काय येईल किंमत? डिग्री सेंटीग्रेडची किंमत काढा ह्याच्यावरून डिग्री सेंटीग्रेडची किंमत काय येईल? K वजा 273 इज इक्वल टू F वजा 32 डिवायडेड बाय 1.8. बरोबर आहे. हा रिलेशन वापरून तुम्ही काय करू शकता? डिग्री केल्विन आणि डिग्री फॅरानाइट मधलं रिलेशन लिहू शकता. काय? K मायनस 273 इज इक्वल टू F मायनस 32 डिवायडेड बाय 1.8. हे रिलेशन वापरून तुम्ही काय करू शकता? डिग्री केल्विन आणि डिग्री फॅरानाइट मधलं रिलेशन मांडू शकता. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीनं आपला हा पॉइंट संपला. ठीक आहे. कळालं का इथपर्यंत? येस सर. सर आता रिपीट करताय का? बघा हे रिलेशन आहे. काय? डिग्री सेंटीग्रेड आणि डिग्री फॉर्म्युला मधलं कन्व्हर्जनचा फॉर्म्युला काय आहे? डिग्री सेंटीग्रेड इज इक्वल टू डिग्री फॅरानाइट मायनस 32 डिवायडेड बाय 1.8. बरोबर आहे का नाही? ह्याच्यावरून तुम्हाला डिग्री सेंटीग्रेडची किंमत कळाली तर फॅरानाइट मध्ये काढता येईल, किंवा फॅरानाइटची किंमत माहित असेल तर डिग्री सेंटीग्रेड काढता येईल. बरोबर आहे. हे काय आहे? डिग्री सेंटीग्रेड आणि डिग्री फॅरानाइट मधलं रिलेशन आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, डिग्री केल्विन इज इक्वल टू डिग्री सेंटीग्रेड प्लस 273. जर डिग्री सेंटीग्रेड मध्ये 273 मिसळले तर काय मिळतात? डिग्री केल्विन मिळतात. जर डिग्री सेंटीग्रेड मध्ये 273 मिसळले तर काय मिळतात? डिग्री केल्विन मिळतात. आता ह्याच्यावरून तुम्ही काय करा, डिग्री सेंटीग्रेड बरोबर रिलेशन काढा. काय येईल ह्याच्यावरून डिग्री सेंटीग्रेड बरोबर काय येईल? K वजा 273. बरोबर आहे का? येस सर. बरोबर आहे का? K येस सर. इज इक्वल टू डिग्री सेंटीग्रेड प्लस 273. आपण काय केलं? त्याच्यावरून डिग्री सेंटीग्रेड बरोबर काय येईल? हे 273 तिकडे जाऊन वजा होतील. K वजा 273 झाले. बरोबर आहे का नाही? ही आलेली डिग्री सेंटीग्रेडची किंमत इथं ठेवा. म्हणजे काय मिळेल तुम्हाला? K वजा 273 इज इक्वल टू F वजा 32 डिवायडेड बाय 1.8. हे रिलेशन मिळेल. बरोबर आहे का नाही? हे रिलेशन मिळेल आपल्याला. K वजा 273 इज इक्वल टू F वजा 32 डिवायडेड बाय 1.8. हे रिलेशन मिळेल. म्हणजे हे कशामधलं रिलेशन आहे? डिग्री केल्विन आणि डिग्री फॅरानाइट मधलं रिलेशन आहे. हे कशामधलं रिलेशन आहे? डिग्री केल्विन आणि डिग्री फॅरानाइट मधलं रिलेशन. बरोबर आहे का नाही? डिग्री केल्विन आणि म्हणजे तुम्हाला डिग्री केल्विनचं रूपांतर डिग्री सेंटीग्रेड मध्ये करता येईल, डिग्री सेंटीग्रेडचं रूपांतर डिग्री फॅरानाइट मध्ये करता येईल, डिग्री केल्विनचं रूपांतर डिग्री फॅरानाइट मध्ये पण करता येईल. बरोबर आहे का नाही? म्हणजे हे अशा पद्धतीने तुम्हाला कन्व्हर्जन करता येतं. हे एकदा फॉर्म्युले तुम्हाला कळाले. हे 2 फॉर्म्युले महत्वाचे आहेत. हे दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा. हा तिसरा फॉर्म्युला काय त्याच्यावरून आपल्याला लिहिता येतो. हे 2 फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि हे एकदा 2 फॉर्म्युले कळाले, लक्षात ठेवले, त्याच्यावरचे एक्झाम्पल न्यूमरिकल्स आपल्याला
सोडवता येतात. ठीक आहे, कळाले का इथपर्यंत? येस सर. सर ओके. नेक्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला. हा, आता हेच आपण सांगितलं होतं बघा, चित्र बघा. व्हॉट विल हॅपन टू द कॉफी ऍज इट कंटिन्यूज टू सिट. एका ठिकाणी जर आपण चहाचा कप ठेवला, कॉफीचा कप ठेवला, गरम कॉफीचा कप ठेवला, हॉट कप ऑफ टी, हॉट कप ऑफ कॉफी, तर काय होतंय, ही हीट त्या कॉफीकडून बाहेरच्या सराउंडिंगला पास केली जाते. दिसते का? वाफेच्या रूपामध्ये हीट बाहेर पडायला लागले. स्क्रीनवर दिसते का सर्वांना? येस सर. Yes, sir. येस सर. Yes. हा, वाफ काय व्हायला लागले, बाहेर पडायला लागले. म्हणजे ही उष्णता काय केली जाते, वाफेच्या रूपामध्ये बाहेर सराउंडिंगला पाठवली जाते. बरोबर आहे का? चहाच्या कपातली सगळी उष्णता बाहेर टाकली जाते. त्यामुळे थोड्या वेळाने हा चहाचा कप, हा हॉट कप ऑफ कॉफी काय होते, थोड्या वेळाने थंड होते. बरोबर आहे का नाही? तर ही जी काय हीट बाहेर टाकली जाते, ही हीट कुठल्या मेथडनं बाहेर पडते? रेडिएशन मेथडनं बाहेर पडते. ही जी काय हीट आहे, ही हीट कुठल्या मेथडनं बाहेर टाकली जाते? रेडिएशन मेथडनं बाहेर टाकली जाते. बरोबर आहे. हीट इज गिव्हन आउट बाय प्रोसेस रेडिएशन. ही हीट काय केली जाते? रेडिएशन प्रोसेसनं बाहेर टाकली जाते. ठीक आहे, हे बघूयात रेडिएशन वगैरे काय येतो. बघा, आता हीट 3 पद्धतीनं ट्रान्सफर केली जाते. हीट 3 पद्धतीने बाहेर टाकली जाते. बरोबर, कुठल्या 3 पद्धती आहेत? पहिला कंडक्शन, त्याला पहिला कंडक्शन आहे. हीट काय केली जाते? 3 पद्धतीने बाहेर टाकली जाते. हीट इज गिव्हन आउट बाय 3 मेथड. हीट काय केली जाते? 3 पद्धतीने बाहेर टाकली जाते. कुठली? पहिली कंडक्शन, दुसरी कन्व्हेक्शन, तिसरा रेडिएशन. हीट काय केली जाते? 3 मेथडनं बाहेर टाकली जाते. कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. कंडक्शन म्हणजे काय? मराठीमध्ये कंडक्शनला वहन म्हणतात. बरोबर आहे. कन्व्हेक्शन म्हणजे काय? अभिसारण. कन्व्हेक्शन म्हणजे काय? अभिसारण. आणि रेडिएशन म्हणजे काय? प्रारण. रेडिएशन म्हणजे काय? प्रारण. हे 10वी पर्यंत 9वी पर्यंत शिकला तुम्ही. कंडक्शन म्हणजे वहन, कन्व्हेक्शन म्हणजे अभिसारण, रेडिएशन म्हणजे प्रारण. बरोबर आहे. आता हे जे काय कंडक्शन आहे, हे कंडक्शन फक्त सॉलिड मध्ये घडून येते. कंडक्शन टेक्स प्लेस ओनली इन केस ऑफ सॉलिड. कन्व्हेक्शन जे आहे, हे कन्व्हेक्शन लिक्विड आणि गॅस मध्ये घडून येते. कन्व्हेक्शन टेक्स प्लेस इन केस ऑफ लिक्विड अँड गॅस. तर रेडिएशनसाठी कुठल्याही मटेरियल मीडियमची गरज नाहीये. रेडिएशनसाठी कुठल्याही मटेरियल मीडियमची गरज नाही. मटेरियल मीडियम जरी असलं, सॉलिड लिक्विड गॅस जरी असला, तरी देखील रेडिएशनद्वारे हीट बाहेर पडते. किंवा कुठलं मटेरियल मीडियम नसलं, फॉर एक्झाम्पल व्हॅक्युम असला, तरी देखील हीट काय केली जाते? रेडिएशन मेथड मधून बाहेर टाकली जाते. बरोबर आहे. म्हणजे ह्या तिन्हीपैकी रेडिएशन मेथड ही कशी आहे? हीट ट्रान्सफरची फास्टेस्ट मेथड आहे. तर कंडक्शन ही हीट ट्रान्सफरची स्लोवेस्ट मेथड आहे. बरोबर आहे का नाही? कंडक्शननं हीट काय केली जाते? स्लोली बाहेर टाकली जाते. तर रेडिएशनद्वारे हीट काय केली जाते? फास्टली ट्रान्सफर केली जाते फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. कंडक्शन होण्यासाठी सॉलिडची गरज आहे. कन्व्हेक्शन होण्यासाठी लिक्विड आणि गॅसची गरज आहे. बरोबर आहे. लिक्विड गॅस असेल तरच हीट काय होते? कन्व्हेक्शन मेथडनं ट्रान्सफर केली जाते. तर रेडिएशनसाठी कुठल्याही मटेरियल मीडियमची गरज नाहीये. म्हणजे सॉलिड असो, लिक्विड असो, गॅस असो, किंवा कुठलंही मटेरियल मीडियम नसतो. बरोबर आहे. हीट काय केली जाते? रेडिएशन मेथडद्वारे ट्रान्सफर केली जाते. अँड इट इज द क्विक मेथड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. हीट काय केली जाते? हीट ट्रान्सफर करण्याची ही फास्टेस्ट मेथड आहे. तर हीट ट्रान्सफरची स्लोवेस्ट मेथड कुठली आहे? कंडक्शन. बरोबर आहे. आपल्याला माहित आहे, सूर्य उगवला की काय होत आहे? उगवला रे उगवला म्हटलं की काय होतंय? हीट आपल्यापर्यंत पोहोचते. बरोबर आहे का नाही? उष्णता आपल्यापर्यंत पोहोचते. हे कशामुळे घडून येतंय? रेडिएशन मेथड मुळे घडून येतंय. आपण आणि सूर्य ह्याच्यामध्ये काय आहे? बराचसा वातावरणाचा भाग आहे.
बरोबर आहे का ना, म्हणजे गॅसेसचा भाग आहे. आणि तिथून पलीकडे मात्र काय आहे, निर्वात पोकळे. तिथून पलीकडे काय आहे, व्हॅक्युम आहे, निर्वात पोकळे. तरी देखील हीट काय होते, रेडिएशन मेथडद्वारे निर्वातातून परत ऍटमॉस्फिअर मध्ये येते, वातावरणामध्ये येते आणि नंतर आपल्याकडे ट्रान्सफर होते. बरोबर आहे का नाही. म्हणजे ह्या रेडिएशन मेथडसाठी कुठल्याही मटेरियल मीडियमची गरज नाहीये. सॉलिड लिक्विड गॅस असो अगर नसो, हीट काय केली जाते, रेडिएशन मेथडद्वारे ट्रान्सफर केली जाते. जमेल का. कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. कंडक्शन म्हणजे वहन, कन्व्हेक्शन म्हणजे अभिसारण आणि रेडिएशन म्हणजे प्रारण. या तीन मेथडद्वारे हीट काय केली जाते, वन प्लेस टू अदर प्लेस ट्रान्सफर केली जाते. जमेल. जमेल का. सर. ओके. आता वन बाय वन आपल्याला बघायचा आहे. पहिला बघायचा आहे तो कंडक्शन. पहिला पार्ट बघायचा कंडक्शन. आता कंडक्शन म्हणजे काय आहे, ठीक आहे, एक मिनिट. कंडक्शन म्हणजे काय आहे, कंडक्शन म्हणजे वहन. कंडक्शन म्हणजे काय आहे, ही हीट ट्रान्सफरची एक प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट घडून येते, ज्याच्यामध्ये पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट घडून येते. बरोबर आहे का नाही. ती जी काय हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हणायचं आहे, कंडक्शन असं म्हणायचं. म्हणून कंडक्शन मध्ये काय होतंय, पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट घडून येते. कंडक्शन मध्ये काय होतंय, पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट घडून येते. बरोबर आहे का नाही. आता पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट म्हणजे काय, कंडक्शन मध्ये काय होतंय, पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट घडून येते. बरोबर आहे. कंडक्शन म्हणजे काय आहे, इट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट इन विच ऍक्च्युअल मुवमेंट इन विच हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर विथ ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल. आपल्याला माहित आहे हीट नेहमी कुणीकडून कुणीकडे जाते, हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर कडे जाते. मग तो कंडक्शन असू द्या, कन्व्हेक्शन असू द्या, रेडिएशन असू द्या, या तिन्ही प्रकारामध्ये इट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर पार्ट टू द लोअर टेम्परेचर पार्ट. बरोबर आहे का नाही. कंडक्शन इट इज ऑल्सो प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट, कन्व्हेक्शन इट इज ऑल्सो प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट, रेडिएशन इट इज ऑल्सो प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. आणि ह्या तिन्ही प्रकारामध्ये हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. मग तिन्ही मध्ये फरक काय आहे बघा, एकाची डेफिनेशन कळाली, बाकीच्याची डेफिनेशन कळते. कंडक्शन कळाला, कन्व्हेक्शन कळेल, रेडिएशन कळेल. बरोबर आहे का नाही. एकाची डेफिनेशन कळाली त्या बाकी तिन्हीची डेफिनेशन आपल्याला कळून जाईल. मग ह्या तिन्ही मध्ये फरक काय आहे, कंडक्शन मध्ये काय होतंय, पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट घडून येते. कंडक्शन मध्ये काय होतंय, पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट घडून येते. कंडक्शन मध्ये काय होतंय, पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट होत नाही. कंडक्शन मध्ये पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट होत नाही. फॉर एक्झाम्पल, हे कंडक्शन सॉलिड मध्ये घडून येत आहे. बरोबर आहे का नाही. कंडक्शन ऑकर्स मोस्टली इन सॉलिड. हे लिक्विड म्हटलंय पण लिक्विड मध्ये होत नाही कंडक्शन. हे कंडक्शन मोस्टली ऑकर्स इन सॉलिड. कंडक्शन काय होते, सॉलिड मध्ये घडून येते. आता इतर डायग्राम दाखवले बघा. एक तवा आहे, तवा म्हणजे पॅन आहे. बरोबर आहे का नाही. एक पॅन आहे, भांड आहे. भांड काय केलंय, त्या हीटर वरती ठेवलंय. बरोबर, गॅस वरती ठेवलंय. तर काय होतंय, थोड्या वेळाने हा भांड्याचा हा जो काय भाग आहे तो भाग काय होतो, गरम होतो. काय होतं मग त्याच्यामध्ये, हे जे काय भांड आहे ते भांड काय करतं, हीट ऍब्सॉर्ब करतं आणि हीट कुठं पाठवतंय, त्या भागाकडे पाठवतं. ही हीट कुठं पाठवतंय, त्या भांड्याच्या दांड्याकडे पाठवतंय. बरोबर आहे. आणि आफ्टर सम टाइम तो भाग काय होतो, इट गेट्स हीटेड. आफ्टर सम टाइम तो भाग काय होतो, गरम बनतो, उष्ण बनतो. बरोबर आहे. म्हणजे इथं काय झाली, हीट कुणीकडून कुणीकडे ट्रान्सफर केली गेली, त्या भांड्याच्या तळाकडून हँडलकडे हीट ट्रान्सफर केली गेली. बरोबर आहे का नाही. जरी हीट ट्रान्सफर झाली तरी पार्टिकल आपली जागा सोडत नाही, पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट होत नाही. त्या टाईपच्या हीट ट्रान्सफर प्रोसेसला काय म्हणायचंय, कंडक्शन असं म्हणायचंय. त्या टाईपच्या हीट ट्रान्सफर
प्रोसेसला काय म्हणायचं आहे, कंडक्शन असं म्हणायचं. आता मला सांगा हीट कुणीकडून कुणीकडे गेले, हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचरला. बरोबर आहे का नाही. उष्णता तुम्ही ह्या भांड्याच्या बॉटमला देता, म्हणजे हा भाग कुठं असणार आहे, हायर टेम्परेचरला. त्यावेळी त्या भांड्याचा हँडल कुठं असणार आहे, लोअर टेम्परेचरला. म्हणजे हीट कुणीकडून कुणीकडे गेली, हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर कडे गेली. मात्र ह्या केसमध्ये पार्टिकलची मुवमेंट होत नाही. बरोबर आहे. विदाउट टेकिंग ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल इट इज अ ट्रान्सफर्ड फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. हा जो काय हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे, ही जी काय हीट ट्रान्सफरची मेथड आहे, त्या मेथडला काय म्हणायचं आहे, कंडक्शन असं म्हणायचं आहे. त्या मेथडला काय म्हणायचं आहे, कंडक्शन असं म्हणायचं आहे. बघूयात आपण याच्यामध्ये काय ऍक्च्युली घडतंय ते. हा काय होतं इथं बघूया. समजा हा मेटल रॉड आहे, ए बी हा मेटल रॉड आहे. हा मेटल रॉड समजून चला 4 पार्ट मध्ये डिवाइड होतोय. पी सपोज दॅट दिस अ मेटल रॉड इज डिवाइडेड इंटू 4 पार्ट. हा मेटल रॉड 4 पार्ट मध्ये 4 कंपार्टमेंट मध्ये डिवाइड होतोय. पी क्यू आर एस. तुम्ही काय करता, इथं हिट देताय. बरोबर आहे. पी या टोकाला हिट देताय. तर काय होतं, पहिला पी या कंपार्टमेंट मधले हा काय होतं, पहिल्यांदा पी कंपार्टमेंट मधले पार्टिकल मोलिक्युल काय करतात, हिट ऍब्सॉर्ब करतात. त्याची कायनेटिक एनर्जी वाढते. त्याची कायनेटिक एनर्जी वाढली की हे पी मधले पार्टिकल काय होतात, व्हायब्रेट होतात. असे वर खाली ह्या पद्धतीने काय होतात, व्हायब्रेट होतात. हे व्हायब्रेट होत असताना हे व्हायब्रेट होत असताना पीचं कुलिजन कोणाबरोबर होत आहे, क्यू बरोबर होत आहे. हे पी मधले पार्टिकल काय करतात, क्यू मधल्या पार्टिकल बरोबर धडकतात. बरोबर आहे का नाही. पी मधल्या पार्टिकलचं काय होत आहे, क्यू मधल्या पार्टिकल बरोबर कुलिजन होत आहे. पी मधल्या पार्टिकलचं क्यू मधल्या पार्टिकल बरोबर कुलिजन होत आहे. हा पी मधल्या पार्टिकलचं क्यू मधल्या पार्टिकल बरोबर कुलिजन होत आहे. त्या कुलिजन मध्ये पी कडली थोडीशी हिट काय केली जाते, क्यू ला दिली जाते. बरोबर आहे. आणि थोडीशी हिट बाहेर सराउंडिंगला टाकली जाते. आता क्यू ला हिट एनर्जी मिळाली, क्यू ची कायनेटिक एनर्जी वाढेल. परत क्यू काय करेल, व्हायब्रेट व्हायला लागेल. असा वर खाली व्हायब्रेट व्हायला लागेल. ड्युरिंग व्हायब्रेशन क्यू काय करेल, आर बरोबर कोलाइड होईल. क्यूचं कुलिजन आर बरोबर होईल. या कुलिजन मध्ये क्यू काय करेल, आपल्याकडली हिट आर ला देईल. परत आर ला कायनेटिक एनर्जी मिळाली की आर काय करेल, कायनेटिक एनर्जी वाढली की आर काय करेल, परत व्हायब्रेट होईल. तो परत अप अँड डाऊन वर खाली अशा पद्धतीने व्हायब्रेट होईल. आणि व्हायब्रेट होत असताना आरचं कुलिजन एस बरोबर होईल. बरोबर आहे का नाही. आरचं कुलिजन एस बरोबर होईल. आणि आर काय करेल, आपल्याकडली हिट एनर्जी एस ला देईल. बरोबर आहे का नाही. आर काय करेल, आपल्याकडली हिट एनर्जी एस ला देईल. अशा पद्धतीनं हिट एनर्जी कुणीकडे ट्रान्सफर झाली, पी कडून क्यू कडे, क्यू कडून आर कडे, आर कडून एस कडे. आणि प्रत्येक वेळी कुलिजनच्या वेळी थोडीशी हिट नेबरिंग पार्टिकलला दिली जाते आणि राहिलेली हिट सराउंडिंग मध्ये टाकली जाते. बरोबर आहे का नाही. कारण हा रॉड उघडा आहे, त्यामुळे काय होईल, थोडीशी हिट सराउंडिंग मध्ये जाणार आहे, हिटचा लॉस घडून येणार आहे. आणि थोडीशी हिट तो काय करेल, नेबरिंग मॉलिक्युलला क्यू ला देईल, क्यू कडून आर ला जाईल, आर कडून एस ला जाईल. आणि हळूहळू काय होईल, हा रॉड तापला जाईल. बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळी रॉड तुम्ही हिट करताय त्यावेळी हायर टेम्परेचरला कोण होतं, ज्यावेळी रॉड तुम्ही हिट करताय त्यावेळी हायर टेम्परेचरला कोण होतं, पी होता. आणि लोअर टेम्परेचरला कोण होता, एस होता. बरोबर आहे. हिट कुणीकडे गेली, पी कडून एस कडे. बरोबर आहे. म्हणजे हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर कडे गेली. बरोबर आहे का नाही. मात्र हिथं पार्टिकल आपली जागा सोडली का, असं झालंय का, पीने हिट एनर्जी घेतली आणि तो डायरेक्ट एस कडे गेला, एस ला हिट एनर्जी दिली, परत पाठीमागे आला, क्यू ला दिली, नंतर आर ला दिली. असं होतंय का, पार्टिकल आपली जागा सोडत नाही.
पार्टिकल काय होतात आपल्या जागेवरती व्हायब्रेट होत राहतात. अप अँड डाऊन वर खाली अशा पद्धतीने व्हायब्रेट होत राहतात. पार्टिकल आपली जागा सोडतायत का? नाहीये. पार्टिकल आपली जागा सोडत नाही. पार्टिकल फक्त काय करतात व्हायब्रेट होतात. अप अँड डाऊन अशा पद्धतीने व्हायब्रेट होतात. आणि ह्या व्हायब्रेशन होत असताना त्या पार्टिकलचं कुलिजन होत आहे. त्यांची धडक होते, एकमेकाला धडकतात हे पार्टिकल. पी क्यू ला धडकतो, थोडीशी हिट एनर्जी त्याला देतो. क्यू आर ला धडकतो, थोडीशी हिट एनर्जी आर ला देतो. आर एस ला धडकतो, अगेन स्मॉल पार्ट ऑफ हिट इज गिव्हन टू द पार्टिकल इन द कंपार्टमेंट यस. बरोबर आहे का? आणखी थोडीशी हिट एनर्जी तो काय करतोय यस कंपार्टमेंट मधल्या पार्टिकलला देतोय. आणि हळूहळू ग्रॅज्युअली दिस हिट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम पी रिजन टू यस रिजन अँड रॉड गेट्स हिटेड. बरोबर आहे का नाही? हळूहळू हा रॉड काय होतो हिट होतो. तिथं पार्टिकलनं आपली जागा सोडली का? तिथं पार्टिकलनं आपली जागा सोडली का? नाही. नाहीये. पार्टिकल आपली जागा सोडत नाही. पार्टिकल फक्त काय होतात व्हायब्रेट होत राहतात आणि ते कोलाइड होतात. कुणाबरोबर कोलाइड होतात? कुणावरती जाऊन आपटतात, आदळतात नेबरिंग मॉलिक्यूल बरोबर. बरोबर आहे का नाही? पी मधले मॉलिक्यूल क्यू वरती आपटतात, क्यू मधले मॉलिक्यूल नंतर आर वरती आपटतील, आर मधले मॉलिक्यूल नंतर एस बरोबर कोलाइड होतील. बरोबर आहे का नाही? आणि ड्युरिंग दिस कोलिजन प्रत्येक वेळी काय केली जाते ही हिट एनर्जी पी कडून क्यू कडे, क्यू कडून आर कडे, आर कडून एस कडे ट्रान्सफर केली जाते. आणि हळूहळू हिट एनर्जी काय होते ट्रान्सफर केली जाते. तिथं पार्टिकल आपली जागा सोडत नाही. प्रत्येक वेळी काय होत आहे ही हिट एनर्जी हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर फ्लो होते. ही जी काय हिट एनर्जी आहे ही हिट एनर्जी काय होते हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर पास केली जाते. हा जो काय हिट ट्रान्सफरचा प्रोसेस आहे ही जी काय हिट ट्रान्सफरची मेथड आहे त्याला काय म्हणायचं आहे कंडक्शन असं म्हणायचं आहे. ही जी काय हिट ट्रान्सफरची प्रोसेस आहे ही जी काय हिट ट्रान्सफरची मेथड आहे त्या हिट ट्रान्सफरच्या मेथडला काय म्हणायचं आहे कंडक्शन असं म्हणायचं आहे. म्हणून आपण कंडक्शनची डेफिनेशन काय सांगितली? इट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर विदाउट ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल. विदाउट ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल त्या हिट ट्रान्सफरच्या प्रोसेसला त्या हिट ट्रान्सफरच्या मेथडला काय म्हणायचं आहे कंडक्शन असं म्हणायचं आहे. ठीक आहे? कळाले सर्वांना? येस सर. हा. तर हे तिन्ही मेथड एक सारख्याच आहेत कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. फक्त फरक कुठं आहे ते बघायचं आहे. फरक काय आहे? कंडक्शनच्या वेळी पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट होत नाही, कन्व्हेक्शनच्या वेळी पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट होते. रेडिएशनसाठी कुठल्याही पार्टिकलचीच गरज नाही. कुठला मीडियम असो अगर नसो हीट काय केली जाते रेडिएशन मेथड द्वारे डायरेक्ट ट्रान्सफर केली जाते. मध्ये कुठल्याही मीडियमची गरज नाही. कंडक्शन होण्यासाठी मध्ये सॉलिड मीडियम पाहिजे, कन्व्हेक्शन होण्यासाठी लिक्विड आणि गॅस मीडियम पाहिजे. मात्र रेडिएशन साठी कुठल्याही मटेरियल मीडियमची गरज नाहीये. मटेरियल मीडियम असला काय नसला काय हीट काय केली जाते डायरेक्ट ट्रान्सफर केली जाते. हा जो काय हीट ट्रान्सफरच्या असतात 3 मेथड आहे कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. जमेल का? येस. ठीक आहे. राहिलेला पार्ट आपण उद्या घेऊया. 1-2 मिनिटं थांबा.